हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलीवाड्याचा नाखवा. तर आज आम्ही सर्व कोली महासंघाचे पदाधिकारी आज दामोदरचारी हॉलला मीटिंग आहे आमची. दादा पण आहेत, आपण पाहू शकता नांदखेड कोलीवाड्याचे जे कोली महासंघाचे तसेच कोली समाजाचे अध्यक्ष आहेत नांदखेड कोलीवाडा, ते देखील आपल्याला भेट. दामोदरचारी जो हॉल आहे ना, तो पूर्णपणे अशा प्रकारे एंट्री आहे, आपण पाहू शकता. चला आता आतमध्ये चला ना. असा हा हॉल आहे पूर्णपणे, आणि पूर्णपणे आपले आता जे आपले कोली महासंघाचे पदाधिकारी आहेत ते आता नुकतेच मीटिंग स्टार्ट करत आहेत, आपण पाहू शकाल. तसेच पूर्ण आपले मुख्य महिला पदाधिकारी देखील हजर आहेत. आजची सभा आपल्या ठाणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आपण या ठिकाणी सुरू करतोय. एक महिन्यापासून आपण विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचा एक कार्यक्रम रचलेला होता. त्याची मागणी आपण आपले राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्याकडे श्री देवानंददादा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मागणी केली होती, आणि त्यानुसार दादांनी आपल्याला त्या कार्यक्रमाला होकार दिलेला आहे. आज दिनांक 19/8/2026 रोजी दामोदराचार्य हॉल कल्याण येथे ठाणे जिल्हा कोली महासंघ पदाधिकाऱ्यांची कोली महासंघाद्वारे होणाऱ्या सन 2025-26 या वर्षी उत्तीर्ण झालेले 10वी-12वीच्या कोळी समाजातील फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा येत्या 22/8/2026 रोजी कोली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री रमेशदा पाटील यांच्या हस्ते होणार असून, त्याकरिता नियोजनार्थ ठाणे जिल्हा कोली महासंघातील पदाधिकाऱ्यांची नियोजनार्थ आढावा बैठक आज घेण्यात आली. या बैठकीमध्ये सविस्तर कार्यक्रमाची रूपरेषा तसेच पूर्ण नियोजन कसे असेल याबद्दल माहिती देताना कोली महासंघाचे ठाणे जिल्हा सचिव संतोषजी पाटील. येणाऱ्यांना नाही बोलत आहे, प्रत्येकाने 1 वाजता इथे जेवण वगैरे तुमचा फराळ करून यायचा आहे. इथे नाश्ता आहे, पूर्वतयारी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. 3 वाजता मुलं सुरुवात होती. आता मुलं आपण आता शॉर्टिंग केलेलं आहे. आटाई कोळीवाडा, शाड कोळीवाडा, मांडा कोळीवाडा, नांदखेड कोळीवाडा, सांगोडा, सांगे कोळीवाडा असे शॉर्टिंग फॉर्म केलेले आहेत, आणि त्या पद्धतीने आपण वाटप करणार आहोत. बरोबर आहे. एक विद्यार्थी आपण इथे न बोलवता एका गावचे सर्व विद्यार्थी इथे बोलून एकत्र त्यांचा सत्कार सोहळा आपल्याला करायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे आपलं काय होणार, तर वेळ वाचेल. म्हणजे 60 मुलं असतील, आता 8वी वयांचे 52 पूर्ण झालेले आहेत, शाड वयांचे 29 आहेत, 30 आहेत, बाकी यांची गावं तर छोटी आहेत, पण त्यांचं त्या पद्धतीने आलेले आहेत. तर आपण असं शॉर्टिंग केलेलं आहे. आता तो प्रकार कसा असणार आहे, पहिला इथे तुम्हाला स्लीप असतील. तुम्हाला 1 वाजता बोलवतो का, त्याचं कारण स्लीप असतील. प्रत्येक सूचना येईल, प्रत्येक विभागात आपण त्या गावाची नावं लिहायची आहेत, ते चिपकवले जायचे, आपणच चिपकायचे आहेत. म्हणजे एका गावची सर्व विद्यार्थी एका जागेवर बसली पाहिजे. यावेळी ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा कोली महासंघ सुषमा ढोणे या देखील आपल्या महिला पदाधिकाऱ्यांना नियोजनबद्ध सल्ला देताना, मान्य श्री दशरथजी पाटील कोली महासंघ कल्याण तालुका अध्यक्ष आपल्या पदाधिकाऱ्यांना नियोजनार्थ सल्ला देताना, वर्षाताई आणि कशेलकर तुम्ही आता पदाधिकारी आहेत ना, तर तुम्ही आहेत ना, माझ्यामध्ये 4 मुली अशा निवडून ठेवा की ते पैराव करतील. तर मित्रांनो, आपलाही काम चोख चालू होता दिग्दर्शनाचा. मान्य श्री रवींद्रजी भंडारी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आपल्या पदाधिकाऱ्यांना नियोजनार्थ मार्गदर्शनबद्ध सल्ला देताना, सन्माननीय रमेशदादा पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण गुणगौरव सोहळा या हॉलमध्ये 22 तारखेला ठेवलेला आहे. आपले नेते सन्माननीय देवानंदजी भोईर यांच्याही मार्गदर्शनाखालून आज आपली पूर्ण टीम पदाधिकारी जी ठाण्यावर आहेत, तालुक्यावर आहेत, जिल्ह्यावर आहेत, गाव कमिटीवर आहेत, असे संपूर्ण टीम आज आपण इथं एकोप्याने आलेला आहोत. आणि कार्य म्हटलं तर एक कोली महासंघाचे वैशिष्ट्य असं आहे का रमेशदादांनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत. विषय तो नाही, आपला कार्यकर्ता नाराज होतो कधी कधी त्यांच्यावर. आपल्याला काय वाटतोय का रमेशदादांनी प्रत्यक्ष आले पाहिजे. कधी असतो, कधी कधी प्रॉब्लेम होत असतात.
कधी त्यांना येणं सोपं नाही, कारण त्यांच्या पण सगळ्याच गोष्टी आहेत ना, पण ते बरोबर की नाही. आपला कार्यक्रम नियोजनबद्ध कसा होईल याकडे विशेष लक्ष देताना कोली महासंघाचे पदाधिकारी तसेच कोली महासंघाचे नेते मान्य श्री देवानंदजीदादा भोईर आपल्या कोली महासंघातील पदाधिकाऱ्यांना विशेष कार्यक्रमार्थ नियोजनबद्ध सल्ला देताना 22 तारखेचा कार्यक्रम कशा पद्धतीने सक्सेसफुल झाला पाहिजे त्या विचाराने आपण इथे बसलेलो आहे, सर्व जमलेलो आहे. गेले 8 दिवस झाले, जवळजवळ 7 तारखेची आपण एक डेडलाईन दिली होती विद्यार्थ्यांना का 7 तारखेपर्यंत फॉर्म जमा झाले पाहिजे. परंतु काही विद्यार्थ्यांचे 7 तर काय कालपर्यंत पण आले, पण ते सर लोक बसले होते, त्याच्यामुळे आपण त्यांचं फॉर्म स्वीकारले. आता स्वीकाराची कारण बेल नाही आहे, कारण आपण पूर्ण त्यांचे लिस्ट आणि टक्केवारीपासून आर्ट्स कॉमर्स सायन्सचे विद्यार्थी आहेत 10वी 12वीचे त्यांचे संपूर्ण आपण लिस्ट बनवलेले आहेत. त्याच्यातले 3 विद्यार्थी आपण घेणार आहे, 3 10वीचे 3 12वीचे. आणि तुम्हाला सांगायला गेलं तर मला असं एक हे वाटतं का मी एक समाजाचा विडा उचललेला आहे आणि कोणी काय बोलू दे, काय कोणाकडनं होईल नाही होईल. आज 92पासून मी समाजाचं काम करतो आहे, 92 वर्षापासून काम करतो, 92 सालापासून. किती वर्ष झाले असतील तुम्ही मोजा. आम्हाला खूप आमच्यासमोर खूप लोक येऊन गेले, बोलून गेले, आम्ही हे करू आम्ही ते करू. लाल दिव्याची गाडी मुंबईला पोळ्यांची फिरत होती. नमस्कार मित्रांनो, मी नागेश भंडारी, कोली महासंघ भिवंडी तालुका संपर्क प्रमुख. मी आपणास वारंवार ज्ञात करतो की ज्या विद्यार्थ्यांचे कोली महासंघाद्वारे आपण जे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी न चुकता दिनांक 22/8/2026 रोजी दुपारी 3 वाजता ठिकाण दामोदराचार्य हॉल, मीरा हॉस्पिटल, कल्याण येथे हजर राहणं गरजेचं आहे आणि आपलं सन्मान स्वीकारायचा आहे.